नमस्कार, डॉक्टर दीक्षाज होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण युरिक ॲसिड वाढलेल्या पेशंटमध्ये कोणतं पथ्य केलं गेलं पाहिजे आणि काय पेशंट खाल्लं पाहिजे आणि काय खाऊ नये हे आज आपण पाहणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा। आता युरिक ॲसिड वाढलेल्या पेशंटमध्ये ना प्रत्येक पेशंटमध्ये त्रास वेगवेगळा असतो। काहींना पायाचा अंगठा दुखत असतो, त्याच्याबरोबरच काहींना घोट्यामध्ये अँकल जॉईंटमध्ये वेदना असतात, काहींना गुडघेदुखी असते, काहींना मनगटामध्ये वेदना असतात, काही पेशंटमध्ये वेगवेगळ्या सांध्यामध्ये वेदना होणे असा त्रास असतो। अशा वेळेला युरिक ॲसिडची लेवल थोडी जरी वाढली तरी काही पेशंटना त्रास होतो, काहींना जास्त वाढूनही कमी प्रमाणात त्रास असतो। असं वेगवेगळं प्रत्येक पेशंटमध्ये असू शकतं। पण तुम्ही ॲलोपॅथीची गोळी चालू केल्यानंतर तुमची युरिक ॲसिड लेवल तर नॉर्मलला येते, पण तुमच्या वेदना ज्या आहेत त्या काही पेशंटमध्ये कमी होत नाही। अशा वेळेला तर जर तुम्ही पथ्यपाणी केलं आणि नॅचरली जर तुम्ही हे युरिक ॲसिड कमी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल। सो तुम्ही कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी खाऊ नये हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर पहिले आपण बघूया कोणत्या गोष्टी खाऊ नये। तर त्याच्यामध्ये तेल, तूप, बटर जे आहे, त्या प्रोसेस फूड आहे, जंक फूड आहे, हे पूर्णपणे बंद करावं। त्याच्यानंतर तुम्ही भाज्यांमध्ये फ्लॉवर, मशरूम, टोमॅटो, पालक या भाज्या खाऊ नये। त्याच्याबरोबरच कडधान्य आणि डाळी याच्यामध्ये मूग, मटकी, वाटाणा, हरभरा त्याच्यामध्ये प्रोटीन्स जास्त प्रमाणात असतं, ते कडधान्य खाणं टाळावं। डाळींमध्ये जे आहे ते चणा डाळ आणि उडद डाळ खाऊ नये। बेसनचे पदार्थ शक्यतो टाळावे। त्याच्याबरोबरच तुम्ही मांसाहार करत असाल तर चिकन, मटण, मासे हे कमी प्रमाणात खावे। त्याच्याबरोबर मद्यपान तुम्ही पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे। अंड्यामध्ये अंड्याचा पिवळा बलक खाणे टाळावं, सफेद जे आहे ते तुम्ही खाऊ शकताय। आता ह्या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे आहारातून बंद तर नाही करू शकला तरी ॲटलिस्ट कमी प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं युरिक ॲसिड जे आहे ते नॉर्मलला यायला मदत होईल। आता कोणत्या गोष्टी तुम्ही खाल्ल्या पाहिजे तर तूर डाळ तुम्ही खाऊ शकताय, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, सगळ्या प्रकारची फळं तुम्ही खाऊ शकताय। त्याच्यानंतर पाणी भरपूर प्यायचं आहे। दुधाचे पदार्थ घेऊ शकताय, पण दूध तापवू शकते तर त्याची मलाई फॅट जी आहे ते रिमूव्ह करून दूध गरम करून त्याची साय काढून मग ते दूध तुम्ही घेऊ शकताय। आणि दुधाचे फॅटयुक्त शक्यतो मलाई जास्त प्रमाणात असेल, फॅट जास्त असेल तर ते पदार्थ खाणे टाळावं। अशा प्रकारे तुम्ही जर आहारामध्ये पथ्यपाणी सुरू केलं तर नक्कीच तुमची युरिक ॲसिडची गोळी कमी होऊ शकते आणि तुमची युरिक ॲसिडची लेवल जी आहे ती नॅचरली कमी होण्यास मदत होईल। सो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। थँक्यू।